आणि खूप छान सुरेश भटांची कविता आहे. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजूनशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. काय जाताना घेऊन गेले, ज्याने आम्हाला स्वप्न पाहायला शिकवलं. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो हौसला, ती जिद्द, ती इच्छाशक्ती. व्हॉट इज प्लॅनिंग? सगळं मॅनेजमेंट, सगळं काही शिकायचं असेल तर छत्रपती शिवरायांच्या चरित्रातनं शिकायला पाहिजे. व्हॉट इज प्लॅनिंग? डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू, हू इज सपोज टू डू इट. कसं करायचं, काय करायचं, केव्हा करायचं, त्याचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं, याला प्लॅनिंग म्हणतात. आणि प्लॅनिंगसाठी आपल्या समोरचं चॅलेंज कोणतं आहे, आपल्या समोरचं आव्हान कोणतं आहे, आपला ॲडव्हर्सरी कोण आहे, आपला शत्रू कोण आहे. परीक्षा समोर धरा. परीक्षेला समोर धरलं आणि एक सून झू नावाचा चिनी युद्धशास्त्रज्ञ आहे, त्यानं खूप छान विश्लेषण आर्ट ऑफ वॉर नावाचा 511 बिफोर क्राइस्ट त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यात त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. इफ यू नो युअर सेल्फ, युद्धशास्त्रातलं हे तत्व आहे जे आपल्या आयुष्यामध्ये तेवढंच लागू पडतं. इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी, यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. तुम्हाला स्वतःबद्दल पूर्ण माहिती असेल आणि शत्रूबद्दल पूर्ण माहिती असेल तर 100च्या 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. पण माहिती कशा पद्धतीनं, कशा पद्धतीचं विश्लेषण, स्वॉट प्रिन्सिपल आपण वाचलेलं असतं. स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. आपली बलस्थानं कोणती आहेत, आपली दुर्बल स्थानं कोणती आहेत, आपल्या समोरच्या संधी कोणत्या आहेत आणि आपल्या समोरचे धोके कोणते आहेत, याचं योग्य विश्लेषण स्वतःचं आणि शत्रूचं, म्हणजे परीक्षा असेल तर परीक्षेचं. सिलेबस कसा आहे, प्रश्नपत्रिका कशा येणार आहेत, गेल्या 10 वर्षातल्या कशा आहेत, पुढच्या कशा येऊ शकतील, सिलेबसमध्ये व्हॉट टू डू आणि व्हॉट नॉट टू डू, हे कशा पद्धतीनं करायचं ते तुम्ही ठरवता का, त्याच्यावर काम करता का, नियोजन करता का. आणि त्याच्यानंतर स्मार्ट पद्धतीने, व्हॉट इज स्मार्ट? स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. स्मार्टचं फुल फॉर्म आहे. तशा पद्धतीनं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करता का. आणि मग तो स्मार्ट अभ्यास असेल तर तुम्हाला यश मिळण्याचं गुणोत्तर अधिक चांगलं होत जातं. इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू डू नॉट नो अबाउट युअर एनिमी, आफ्टर एव्हरी विक्ट्री गेन यू विल सफर अ डिफीट. जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल पूर्णपणे, मात्र शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका विजयानंतर तुम्हाला एक पराभव पचवावाच लागेल. जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर यू विल सफर अ डिफीट इन एव्हरी अदर बॅटल. जर स्वतःबद्दल पण माहिती नसेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर आपल्याला मार खायला लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे हे विश्लेषण आपल्यातल्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह सगळ्या गोष्टींचं विश्लेषण व्यवस्थित करून आपल्याला मार्गक्रमण करायचं. अँड दिस टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मोर यू स्वेट ड्युरिंग पीस, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर. हे युद्धशास्त्रातलं दुसरं महत्वाचं तत्व आहे की शांततेच्या काळात जास्त घाम काढला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. तुमच्या हा कॉलेजचा काळ आहे तो रचनात्मक काळ आहे. तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही अभ्यास करायला, आणि अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोक पडलेत किंवा कोण मेलाय असं मी काय ऐकलेलं नाहीये. त्यामुळे प्लॅन केला तो. मग आनंद, मी, सुगंध एकत्र बसून आम्ही कॉलेजला असताना प्लॅन केला. तर 3 जण एका खेड्यातली 1800 लोकवस्तीच्या गावातली 3 पोरं प्लॅन करू शकतात. तुम्हाला तिथं इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पुस्तक आहे, मार्गदर्शक आहेत, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना घोड्याला फक्त पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. त्याला पाणी प्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळे आपण सगळेजण निर्णय घ्यायचा आहे त्याच्या बाबतीत. त्यावेळेला तो प्लॅन केला.
फेलिंग टू प्लॅन युअर प्लॅनिंग टू फेल असं म्हटलं जातं. तुम्ही नियोजन करणं हे परत परत रिपीट करतोय की तुम्हाला काय करायचं आहे ते आत्ता ठरवा. म्हणजे IAS IPS ह्या पूर्ण मिळून 150 पोस्ट असतात, IAS IPS आणि IFS सगळ्यात मिळून साधारण 900-950 पोस्ट वेगवेगळ्या 26 अलाइड सर्व्हिसेसमधल्या ठरल्या तरी असतात. त्या काय सगळी मिळून येणार नाही आहेत. पण तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याच्यात कशा पद्धतीनं गोल्स आहेत, त्याला कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल. त्यामुळं आपला जो ध्यास आहे म्हणजे ज्ञानाचा ध्यास, अभ्यासाचा ध्यास, एक खूप छान संस्कृत सुभाषित मला माझ्या शिक्षकांनी, 7वीला माझं संस्कृत होतं, मी शाळेला गेलो त्यावेळेला, विद्वत्वांच नृपत्वांच नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्तेची आणि राजसत्तेची ही तुलना कधीही होऊ शकत नाही आहे, कारण राजाची त्याच्या स्वतःच्या राज्यामध्ये पूजा होत असते, परंतु विद्वानाची पूजा ही पूर्ण जगामध्ये होत असते. त्यामुळे अभ्यासाचा ध्यास ठेवायचा आहे. मी IPS मध्ये सिलेक्शन त्यावेळेला माझं क्वालिफिकेशन होतं BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी माध्यम. पण मी त्यानंतर IPS झाल्यानंतर तिथं ट्रेनिंगला असताना हैदराबादला मास्टर्स इन पोलीस मॅनेजमेंट उस्मानिया युनिव्हर्सिटीमधनं ही मास्टर्स डिग्री घेतली. परत आल्यानंतर मी MA एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातनं माझं हिस्ट्रीमध्ये कंप्लीट केलं. त्यानंतर मी लातूरला आणि नांदेडला SP असताना तिथनं मी LLB माझं कंप्लीट केलं आणि गेल्या वर्षी मी मराठवाडा विद्यापीठातनं बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून LLMचं फर्स्ट इयर तिथं फर्स्ट येऊन कंप्लीट केलं. आता सेकंड इयरला मला ॲडमिशन घेता आली नाही आहे, कारण 1 वर्षात माझी ट्रान्सफर झाली. शिकत राहायचं, गोल सेट करायचे, स्वतःतली जी काही फिजिकल, मेंटल आणि आतली इंटलेक्च्युअल कपॅसिटी आहे ते वाढवत राहणं. माझ्या आयुष्यात मी 150 गोल सेट केलेले आहेत. मी आज म्हणजे माननीय थोरात साहेबांनी एवढा आग्रह केला, मी अँटीबायोटिक्सवर आहे, कारण मी माझ्या मुलीनं मला सांगितलं की तुम्ही सगळं तिला पाहण्याची हौस आहे. म्हणजे ती म्हटली की मला ते जगातल्या गोष्टी दाखवणं, मला पार्लमेंट दाखवा, मला प्रेसिडेंट हाऊस जिथं डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर बसायचे त्या हाऊसमध्ये घेऊन चला. म्हणून मी दिल्लीला तिला सगळ्या गोष्टी, सगळे फोर्ट तिला दाखवले, जोधपूरला घेऊन गेलो, जैसलमेरला घेऊन गेलो, बॉर्डर दाखवली, माझं बॅचमेट तिथं BSF मध्ये IG असल्यामुळं. आणि म्हणजे तिला मी सर APJ अब्दुल कलाम सरांना भेटायला गेलो त्यावेळेला तिला ऑटोग्राफ देताना तिने विचारलं, येस व्हॉट्स युअर नेम बेटा. ती म्हटली जान्हवी. ओके जान्हवी, डू यू वॉन्ट टू बिकम IPS ऑफिसर लाईक युअर फादर. तर ती म्हणाली, नो सर, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर APJ अब्दुल कलाम. सुभाषित अगेन मला आठवतं शिक्षकांनी शिकवलेलं, यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम विवेकिता एकैकपम अनर्थाय किमु यत्र चतुष्टम. याचा अर्थ असा आहे, यौवन म्हणजे तारुण्य, धनसंपत्ती म्हणजे पैसे, धनसत्ता, प्रभुत्व म्हणजे सत्ता, आणि अविवेक यातली एक गोष्ट तुमची वाट लावायला पुरेशी असते. आणि या सगळ्या 4 गोष्टी एकत्र आल्या तर तुमची कशी वाट लागेल याचा विचार करा. त्यामुळे कधीही जमिनीवरचे पाय आपले हलू द्यायचे नाहीयेत. परिस्थितीची जाणीव असली पाहिजे आणि मग अभ्यास करायचा. अभ्यास असा करायचा, द हाइट्स ऑफ ग्रेट मेन रीच्ड अँड केप्ट वेअर नॉट अटेन्ड बाय सडन फ्लाईट, बट वाईल देअर कंपॅनियन्स वेअर स्लेप दे वेअर टॉयलिंग अपवर्ड्स इन द नाईट. जी उंची मोठी माणसं गाठतात ती थोरात साहेबांनी ज्यावेळेला 1978ला सुरुवात केली होती त्यावेळेला काय 100-150 सुद्धा विद्यार्थी नव्हते. आज 10,000 विद्यार्थी या कॅम्पसमध्ये आहेत. त्यावेळेला त्यांनी कष्ट केलेलं असते, ते विजन असतं समोर, एक दूरदृष्टी असते, आणि त्या दृष्टीनं त्यांनी पाऊल एक पाऊल टाकत पुढे गेलेले असतात. त्यावेळेला नियोजन, अगेन मी चार्ज घेतलं. माझं नियोजन म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो. मी 11 जुलैला कोल्हापूर रेंजचा चार्ज घेतला. मी रोज आता IG झालोय म्हटल्यावर मी पहिल्यासारखं 24 तास काम करणार नाहीये, ठरवलं. आता SP मी कामाला लावेल, मग मी रोज 10 तास काम करेल. मग 10 तास मी रोज काम केलं तर किती कामाचे दिवस माझे 31 मार्चपर्यंत होतात. 790 करेक्ट दिवस होतात. 790 दिवस माझे इन्स्पेक्शन 5 जिल्ह्यात माझ्याकडे आहेत, तर 10 दिवस 10 तास प्रत्येकी असे 5 जिल्ह्यांची इन्स्पेक्शन केल्यानंतर किती दिवस होतात. मी रोज 2 तास नागरिकांना भेटण्यासाठी देईल तर ते किती तास होतात. मी 2 तास टपाल, माझं रोजचं टपाल काढेल त्याच्यासाठी किती दिवस होतात. मी माझ्या अधिकाऱ्यांच्या मीटिंग्स रिव्ह्यूसाठी गेल ते 2-2 तास मी
असे स्लॉट्स बनवले. तसे अभ्यासाचे सुद्धा मी ज्यावेळेला UPSCची तयारी करत होतो 4 तासाचा सकाळचा स्लॉट पहाटेचा, मी 3 वाजता उठायची सवय होती. अशी सवय इतरांनी पण प्रयत्न केला आणि नापास झाले. अगेन मी सांगतो तुम्हाला, ज्यावेळेला योग्य वाटते त्यावेळेला उठा आणि अभ्यासाचे 3 स्लॉट, सकाळचा 4 तासाचा, दुपारचा 4 तासाचा आणि संध्याकाळचा 4 तासाचा. मग दुपारच्या वेळेला मला झोप यायची, तर मी त्यावेळेला मला जे कठीण विषय वाटतात ते मी त्यावेळेला घेणार नाही आहे. सकाळच्या फ्रेश स्लॉटमध्ये मी ते घेईल. ज्यावेळेला मला सोपे वाटतात ते मी दुपारच्या स्लॉटमध्ये घेईल. अभ्यासात सुद्धा 1 तास वरचा ग्राफ वाढत जातो, नंतर 2 तास स्टेबल राहतो आणि तिसऱ्या वेळेला खाली येतो. तर सायंटिफिकली मी अभ्यासाचं नियोजन तशा पद्धतीनं करेल. मी जास्तीत जास्त लिहील. माझी उत्तरं इतरांपेक्षा कशी वेगळी राहतील, कारण 5 उत्तरं 60-60 मार्कांची UPSCच्या 300 मार्कांच्या प्रश्नासाठी लिहावी लागतात. आणि त्या वयात, ह्या ठराविक वयात, कारण 16व्या-17व्या वर्षीच हे सगळे संसर्ग होतात. म्हणजे झालं तर छत्रपती शिवाजींसारखं महान आणि मोठं तेजस्वी कार्य 16व्या वर्षीच त्यांनी सुरुवात केली होती. शंभू महादेवाच्या साक्षीनं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं, त्याच वयात केलेलं होतं. आणि वाट लागायला सुद्धा आयुष्याची तेच वय असतं. चांगला संसर्ग असेल तर चांगला संसर्ग त्याच वयामध्ये होतो, आणि वाईट सवयी लागल्या तर त्या निघत नाही, ते त्याच वयामध्ये होतात. पण तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे की माती करायची आहे, कारण हे वयच असं आहे की त्यावेळेला चकाकणारी गोष्ट, प्रत्येक गोष्ट ही सोन्यासारखी वाटत असते. ती कदाचित अणुकुचीदार काच असू शकते. ती काच कधी लागेल, त्याची कधी जखम होईल, ती जखम कधी चिघळेल आणि तिचं कधी गँग्रीन होईल आणि कधी आयुष्य उद्ध्वस्त होईल हे कळत नाहीये. ट्रस्ट युअरसेल्फ. तुम्हाला काय करायचं हे पहिल्यांदा जाणून घ्या. हे खूप छान प्रार्थना आहे परमेश्वराची. गॉड ग्रँट मी द सिरेनिटी to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो ते बदलण्याचं मला धैर्य दे. ज्या बदलू शकत नाहीये ते स्वीकारण्याचं मला सामर्थ्य दे. आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाहीये त्या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. ते शहाणपण खूप महत्वाचं आहे. शेवटचा प्रश्न मला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी विचारलेला होता की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए. माझं मराठी माध्यम होतं, हिंदी, मराठी, इंग्लिश जसं जमेल तसं. कारण आयुष्यामध्ये 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. स्वतःवर विश्वास ठेवणं, नकारात्मक गोष्टीपासून किंवा नकारात्मक माणसापासून स्वतःला दूर ठेवणं, डोंट अफ्रेड टू गेट फेल, नापास अपयशी होण्याला न घाबरणं, स्वतःची झाकलेली मूठ 1.25 लाखाची ती सोडून देणं आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स फेकून देणं. वर्क लाईक हेल. जे ज्यावेळेला पेन व्हायला लागते ना, ज्यावेळेला वेदना व्हायला लागते, ते मोहम्मद अलीचं कुठेतरी वाक्य मी वाचलेलं होतं की तू किती पुशअप्स काढतोस. म्हणजे मी पुशअप्स मोजतच नाही. ज्यावेळेला माझ्या वेदना सुरू होतात त्यावेळेला मी मोजायला सुरुवात करतो. त्यावेळेला पेन्स. द विनिंग हॉर्स डझंट नो वाय इट रन्स. इट रन्स ड्यू टू बीट्स अँड पेन्स. Life is a race, God is your rider, and if you are getting beats and pains, then it's for sure that you are going to win the race. शर्यतीत जो घोडा पळतो ना, त्याला माहित नसते तो का पळतोय. त्याला जे चटके, फटके, चापकाचे ओरखाडे मिळत असतात त्यामुळे तो पळत असतो. आणि जीवन ही अशीच एक शर्यत आहे. परमेश्वर हा तुमचा रायडर आहे, आणि जर तुम्हाला ते चटके आणि फटके मिळत असतील तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही ती शर्यत जिंकावी. ते चटके फटके मिळत आहेत का, तेव्हा आयुष्य प्लेन नाहीये. वर्क लाईक हेल अँड गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी. लास्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. आपण कशासाठी आहे, काय आहे आणि आपण काय द्यायचं. जगातली 3 सगळ्यात सुंदर क्रियापद आहेत. टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व. प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं. ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या गोष्टीसाठी आपण तडफडून पुढे गेलं पाहिजे. त्यातनं जे समाधान मिळतं ते आपल्या सेल्फिश मोटिव्ह किंवा मटेरियलिस्टिक किंवा भौतिक गोष्टीमधनं मिळत नाही. मी जी मुलाखतीत मला शेवटचा प्रश्न विचारला होता की विश्वास इस दुनिया में क्यों आए, गोंधळून टाकणारा प्रश्न होता. UPSCचे त्यावेळेचे चेअरमन त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता. मी तर स्वतःचं कर्तृत्व नाही, आई वडील मला घेऊन आले दुनियेमध्ये. पण मी त्यावेळेला त्यांना एक कविता मला आवडते सर, कदाचित ती माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मी ठरू शकेल, आणि ती कविता मी नेहमी म्हणून दाखवतो. व्हेरी मिनिंगफुल पोएम, द पोएम ऑफ ला मांचा. युद्धातल्या सैनिकाची ती कविता आहे. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो. ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे. टू रन वे द ब्रेव डेअर नॉट टू गो.
ज्या ठिकाणी कुणी जाण्याचं धाडस करत नाही तिथे जाऊन मला धावायचं आहे. टू ट्राय व्हेन युअर आर्म्स आर टू वेरी, माझे हात पाय बाहू शरीर सगळं थकून गेलंय, त्यावेळेला मला तो एव्हरेस्ट समोर दिसतोय. तो एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. This is my quest to follow that star, no matter how hopeless, no matter how far. To fight for the right without questions, without pause. To be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. दॅट कॉज. त्या कवितेतल्या पुढच्या ओळी आहेत. आय विल बी ट्रू टू दॅट ग्लोरियस क्वेस्ट. माय हार्ट विल लाय पीसफुल अँड काम वेन आय एम लेट टू माय रेस्ट. अँड द वर्ल्ड विल बी बेटर फॉर दिस दॅट वन मॅन स्कॉन अँड कवर्ड विथ स्कार स्टील स्ट्रोव विथ हिज लास्ट आउन्स ऑफ करेज टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. तो युद्धातला सैनिक ज्यावेळेला त्याच्या अंगावर जखमा असतील, त्या भळभळणाऱ्या जखमा बरोबर घेऊन त्या स्टारच्या, त्या ताऱ्याच्या दिशेनं तो ज्यावेळेला जाईल, त्या हौतात्म्याच्या दिशेनं तो जाईल, त्यावेळेला जग सगळं म्हणेल की येस, हा शेवटपर्यंत लढत राहिला, हा शेवटपर्यंत लढत राहिला, देशासाठी लढत राहिला, समाजासाठी लढत राहिला. एक खूप छान शेर कुठेतरी ऐकलेला होता की दुनिया में मिल जाएंगे आशिक कही, मगर वतन जैसा खूबसूरत सनम नहीं होगा. नोटों में लिपटकर सोने में समेटकर मरे हैं कई, मगर तिरंगे जैसा खूबसूरत कफन नहीं होगा. That death with dignity. ते देशासाठी असणारं मरण प्रत्येकाच्या भाग्यात नसते ना. दिस इज मिराकल. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. ही हिम्मत खूप महत्वाची आहे. उद्दिष्ट ठेवायचं आहे, स्वप्न ठेवायचं आहे आणि मार्गक्रमण करायचं आहे. निराश व्हायचं नाही आहे. सपोर्ट करायला तुम्हाला एवढी मोठी सिस्टम या ठिकाणी आहे. हे खूप छान कविता कुसुमाग्रजांची आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन सरसंगी आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. दॅट फायटिंग स्पिरिट. दॅट इज द फायटिंग स्पिरिट जे तुमच्या वयामध्ये छोट्या मोठ्या आव्हानांना, छोट्या मोठ्या अडचणींना, छोट्या छोट्या आक्रमणांना घाबरायचं नाही आहे. विपत्तीमध्ये मी भयभीत होणार नाही आहे हे मला माहीत आहे, मात्र त्याच्यासाठी माझ्याकडं लढण्याचं बळ दे, एवढंच देवाकडं मागायचं. दॅट स्पिरिट दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते मला वाटतंय लढण्यासाठी उद्युक्त करतं ते त्याच वयामध्ये. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. ते तारे तुम्ही आहात, ते सिकंदर तुम्ही आहात, ते समंदर तुम्ही आहात. ती इन्स्टिंक्ट या वयामध्ये असते. आयुष्य डेफिनेशन बदलण्यासाठी आहे. रॉजर बॅनिस्टर, गांधीजी, मंडेला, एडिसन, नेम द बस, मदर तेरेसा, या सगळ्यांनी डेफिनेशन्स बदलल्या. आपल्याला आयुष्य त्यांच्या एवढंच मिळणार आहे, 70-80 वर्ष काय असेल ते. आपण कशाचे डेफिनेशन्स बदलणार आहे? मी काय बदल घडणार, मी परिवर्तन कसं करणार आहे, मला जो बदल अपेक्षित आहे तो माझ्यापासून मी सुरुवात करणार आहे का?